औरंगाबाद येथील सुदर्शन न्यूज चॅनलचे मराठवाडा ब्युरो चीफ बाबूलाल राठोड यांच्यावर 26 मे रविवार रोजी जालना येथे भ्याड हल्ला झाल्याने व परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याच्या हेतूने मंगळवारी पहाटे 3:30 वाजता त्यांच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली। सुदर्शन न्यूज चॅनलचे बाबूलाल राठोड यांच्या गाडीवर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली। दोन्ही प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार बातमी सौरभ करून आपला जीव धोक्यात घालून समाजासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न करतो। अशा पत्रकारावर वाढत्या हल्ल्याची दखल घेऊन 2 दिवसाच्या आत चौकशी करून दोन्ही प्रकरणाबाबत दोषींवर कारवाई करावी। सिल्लोड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी जालना व औरंगाबाद येथील पत्रकार बंधूंवर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या संबंधी निवेदन दिलेलं आहे। सदरील निवेदन माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे सादर करण्यात येऊन जे दोषी असतील त्यांना नियमाप्रमाणे त्वरित कारवाई करण्याची विनंती करण्यात येत आहे। आपलं सर्वांचं म्हणणं शासनाकडे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात येऊन त्वरित आपल्याला कळवण्यात येईल। सिल्लोड येथील तहसीलदार किरण कुलकर्णी यांना पत्रकार प्रेस परिषद व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य औरंगाबाद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी औरंगाबाद जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र सुडटकर, पत्रकार सेवा महाराष्ट्र अध्यक्ष औरंगाबाद सुनील कुमार वैद्य, पत्रकार सेवा महाराष्ट्र राज्य संघ सदस्य गणेश कोलते, मुशर्रफ शेख, नदीम शेख, इल्यास कुरेशी, विनोद काळे, संगीता आंबोरे, विनायक काटकर, मुजीब शेख, सलीम कुरेशी, योगेश गाडेकर, सय्यद नजीर, नानासाहेब गायकवाड आदी पत्रकारांनी निवेदन दिले व निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या। औरंगाबाद येथून गणेश कोलते यांचा हा वृत्तांत।